लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे। जरांगेंचं आंदोलन हे फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न असल्याचाही दावा हाकेंनी केला। तर यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही सामील आहेत असाही आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। मग एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काडेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? ही बेकायदा मागणी आहे। ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे। ऑलरेडी 58-59 लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होऊन मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हा शब्द आहे माझा तुम्हाला। जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत। ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत। तर लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आरोपांवर अजित